माझ्या सासरी गव्हाच्या पिठाचे धोंडे केले जातात आणि 33 धोंडे जावायला दिले जातात आणि स्वयंपाक हा पुरणपोळीचाच केला जातो. छोटंसं डेकोरेशन केलं होतं त्यांच्या ताटाभोवती आणि सगळ्यांना आम्ही छान जेवायला वाढलं. पुरणपोळी, वरण भात, पापड, भजी असा सगळा स्वयंपाक होता. मम्मी पप्पांनी टॉवेल, टोपी, कपडे आणि ताईंना साडी दिली. मला वाटते अधिक महिन्यामध्ये सगळीकडेच असं दिलं जातं आणि ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने केलं जातं. जसं धोंडे इकडेच केले जातात, माझ्या माहेरी नाही केले जात. त्यानंतर 33 अनारस्यामध्ये दिवा ठेवून छान त्यांना ओवाळलं. काही ठिकाणी 33 बत्ताशे दिले जातात किंवा काही ठिकाणी अनारसे दिले जातात किंवा काही ठिकाणी मैसूर पण दिला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात. 33 अनारसे आणि मध्ये दिवा ठेवून जेव्हा ओवाळलं जातं तेव्हाच ते 33 धोंडे सुद्धा दिले जातात. आता धोंडे करण्याची पद्धत पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. अशा पद्धतीने छान अधिक मासाचं फंक्शन केलं आणि त्यांच्या सासू सासऱ्यांना पण कपडे केले. या अशा कार्यक्रमांमुळे येणं जाणं राहतं, गाठीभेटी होतात असं मला वाटतं. सो आजचा दिवस अशा पद्धतीने आमचा साजरा झाला. सो सगळे व्लॉग तुम्हाला आता गावाचेच बघायला मिळणार आहेत बऱ्यापैकी 7-8 दिवस. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका.